नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। युवा सेनेच्या माध्यमातून वरळी येथील आविष्कार भुसे व प्रथमेश गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने आज मुंबई वरळी येथे धडक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उपस्थित होणार आहे। यावेळी प्रथमेश यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, तर आपण आता पाहिलंच असेल की मोठ्या उत्सवात उत्तर महाराष्ट्राची पूर्ण युवा सैनिक जो महाराष्ट्रात राज्यव्यापी युवा सेनेचा मेळावा आयोजित केलेला आहे, त्या निमित्ताने मोठ्या उत्सवाच्या वातावरणात आज धुळे येथून पूर्ण उत्तर महाराष्ट्रातील युवा सैनिक मोठ्या जल्लोषात वरळी डोम येथे जात आहोत। तर या उत्सवाच्या वातावरणात समस्त युवा वर्ग महाराष्ट्र राज्यातनं वरळी डोम येथे येणार आहे। आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांचं भाषण ऐकण्यासाठी, यांचा विचार ऐकण्यासाठी आम्ही सगळे मंडळी आता धुळे येथून निघत आहोत। आमचे सचिव, उत्तर महाराष्ट्राचे सचिव आविष्कारजी भुसे यांना आम्ही आता मालेगाव येथे भेटू आणि पुढे घोडदौड आमची अशीच युवा सेनेची महाराष्ट्रभर चालू राहील। आता पूर्ण उत्तर महाराष्ट्रातनं 3000 युवक आम्ही आता मुंबईकडे कूच करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातून युवा वर्ग मुंबईच्या दिशेने कूच करत आहे। आजच्या या प्रवासाचा मुख्य उद्देश म्हणजे उद्या मुंबई येथे वरळी डोम येथे महाराष्ट्रातील तरुणाईचा महापूर शिवसेनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला, सर्व देशाला बघायला मिळेल। महाराष्ट्राचे लोकनायक, मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्य नेतृत्वामध्ये, यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये तरुणाईने अतिशय जोरदार युवा सेनेच्या माध्यमातून प्रदर्शन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून उत्तर महाराष्ट्रातून आमचे युवा सेनेचे नेते आदरणीय आविष्कार भाईजी भुसे आणि प्रथमेश गुलाबराव पाटील या युवा नेत्यांच्या माध्यमातून आज जवळपास 3000 युवक आमचे फक्त उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे जात आहेत। आज त्यांना पाठवण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आज इथे आलेलो आहोत। शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी। तात्या साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे